नमस्कार प्रेक्षकांनो, सनई चौघडे मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहतोय की इकडे जयला सर्व सत्य समजलेलं आहे व त्यानंतर आता जयने प्लॅन करून इकडे मॅकला सरळ केबिनमध्ये बोलवून घेतलेला आहे। मॅक हा रेड साडीवरतीच आता केबिनमध्ये आलेला आहे आणि त्यानंतर जय तिला बोललेला आहे की शर्वरी चल केबिनमध्ये तुझ्याशी कोणत्या तरी महत्त्वाच्या विषयावरती डिस्कशन करायचं आहे। शर्वरी इकडे बोलू लागते की हा मला आता केबिनमध्ये काय बोलतोय, आधी मला भेटायला काय नेलं, याचं काय चाललंय हे मला समजतच नाही। मात्र शायनर पूर्णपणे फसलाय, त्याला गंडवण्यात आम्ही पूर्णपणे यशस्वी झालेलो आहोत आणि याचा आनंद शर्वरी सेलिब्रेट करत असते। तेवढ्यातच शर्वरीला पुन्हा एकदा आवाज येतो। शर्वरी पटकन केबिनमध्ये जाते आणि जयला विचारू लागते की शायनर माझ्याकडे काही काम आहे का, एवढ्या तातडीने मला कशासाठी बोलवून घेतलं आहेस। जय बोलतो की मला तुला कोणाला तरी भेटवायचं आहे आणि त्यानंतर आता सरळ तो मॅककडे हात धावतो आणि त्यानंतर मॅक स्वतःचा चेहरा दाखवतो आणि ते पाहून इकडे जय आणि मॅक हे दोघेही, जय आणि शर्वरी हे दोघेही हादरलेले आहेत। मॅकही हादरलेला आहे, मॅकही घाबरलेला आहे आणि तेवढ्यात जय बोलू लागतो की का आणि कशासाठी हे सगळं केलं, मी तुमच्यावरती एवढा विश्वास ठेवला, एवढी आपुलकीने तुमची विचारपूस करत होतो, सगळ्या गोष्टींना व्यवस्थित करत होतो, मात्र तुम्ही असं का केलं आणि त्यानंतर मला जाणून घ्यायचं आहे आणि खूप सारं त्या दोघांना बोलून गेला। शर्वरी बोलू लागते की मग काय करणार आहोत आम्ही, बास आता आम्हाला तुझं बोलणं सहन होत नाही आहे। तुला जर यामध्ये आम्ही काही चुकीचं वाटलो तर त्यानंतर आमच्यासोबत तू मैत्रीचं नातंही ठेवू नको आणि तुझ्या अशा वागण्यामुळे काय होतंय समजतंय ना, तुझ्या आईने घातलेली अट तू विसरून गेलास का, नुसता शब्द दिला म्हणजे सगळं झालं नाही रे, त्यासाठी काहीतरी कृतीत आणावं लागतं। तुझ्या भावाला बाहेरची लोक, इवन घरात आलेली सुद्धा लोक बोलत आहेत की ही तर श्रीमंत घरची लोक ह्या आसावरीला कधीही विसरून जातील। तुझ्या भावाचं आशुताईवरती खूप प्रेम आहे, आशुताईसोबत त्याचं लग्न नाही झालं तर आम्ही दुसऱ्या मुलाशी तिचं लग्न लावूनच देऊ, पण तुझ्या भावाचं काय होणार, भावाचं लग्न होईल का, भाव तुझा नीट राहील का आणि त्यानंतर ती खूपच प्रश्न टाकते। इकडे आता जयसुद्धा वेडावून जातो आणि यामध्ये तुझ्या आईची चूक आहे असं आता शर्वरीला बोलून जातो। शर्वरी खूप भडकते आणि तिच्या आईचं नाव घेता बरोबर शर्वरी जयच्या आईच्या म्हणजे तेजस्विनीच्या खूप साऱ्या चुकी दाखवून देते। आत्ता मला समजतंय तुझ्या आईने ही अट कशासाठी घातली असेल, तू काही लग्न करणार नाहीस आणि गौतम आणि आशुताईचं काही लग्न होणार नाही, त्यांना गरीब घरातली आणि अशी चाळीत राहणारी मुलगी नको आहे, म्हणूनच त्यांनी ही असली फालतू अट घातलेली आहे। आणि हो, या चूक तुझ्या आईची आहे, तुझी आई अशी छक्केपंजे करणाऱ्यातली आहे तशी माझी नाही। आता या दोघांचा आईवरून वाद लागतो आणि त्यानंतर मॅक हा खूप मोठ्याने ओरडतो, अरे बास, आईवरून भांडणं म्हणजे काही सोल्युशन नाही आहे, यासाठी आपल्याला काहीतरी ठोस कारण किंवा ठोस आपल्याला पुरावा शोधला पाहिजे, जेणेकरून आपण ते सादर करून गौतम आणि आसावरीचं लग्न करून टाकू। सर, तुम्हाला लग्न करायचं नाही आहे आणि तुम्हाला प्रेमातही पडायचं नाही आहे, मात्र तुमच्या भावासाठी तुम्हाला हे सगळं करायचं आहे आणि ते शेवटपर्यंत न्यायचं नाही आहे, मग एकच पर्याय आहे, अशी कोणती तरी मुलगी शोधूया जी तुम्हाला या सगळ्या नाटकामध्ये मदत करेल, तुमचं नाटक सक्सेस होईल आणि त्यानंतर तुम्ही दोघेही एकमेकांसोबतचं नातं तोडून टाका। फक्त ती मुलगी अशी असायला हवी की तुमचं सगळ्यांसमोर तुमचं रिलेशन आहे असं दाखवायचं आणि एकदा का आशूचं आणि गौतमचं लग्न झालं की नंतर तुम्ही दोघेही ब्रेकअप करा। मला सांगा ना सर, मी ब्रेकअप करण्यात खूप एक्सपर्ट आहे आणि तुम्हाला खूप सारी कारणं शोधून देईल आणि तुमचं ब्रेकअपही घडवून देईल, मी आहे तुमच्यासोबत, तुम्ही काहीच काळजी करू नका। ते तिघेही जण आता खुर्चीवरती डोक्याला हात लावून बसलेले असतात। तेवढ्यातच रावी ही आता आतमध्ये येते। इकडे मॅक नुसताच बोललेला आहे की अशी मुलगी स्वतःहून आपल्या आयुष्यात कशी चालून येईल आणि तेवढ्यातच रावीची एंट्री झालेली आहे। रावी, मी आत येऊ का सर असं बोलताच मुलगी आली आणि आता मॅक तिच्याकडेच पाहत राहतो। इकडे जय हे सर्व करण्यासाठी नकार देत असतो आणि रावीसोबत तर अजिबातच नाही असं त्याचं मत आहे आणि इकडे शर्वरीसुद्धा घाबरून गेलेली आहे की खरंच रावी हे सर्व नाटक करण्यासाठी तयार होईल का आणि त्यानंतर आता मॅक हा पटकन सगळ्या गोष्टी बोलून जातो की रावी, सरांना तुझी खूप मदत हवी आहे आणि ती तू करशील का। रावी, असं झालं आहे की आशावरी आणि गौतमचं लग्न होण्यासाठी आम्हाला हे नाटक बनवायचं आहे आणि त्यामध्ये तुझी आम्हाला खूप मदत होईल आणि तू या सगळ्यासाठी तयार आहेस का
आणि हे सर्व बोलताच इकडे आता जय बोलू लागतो की मॅक तू जरा इकडे ये, इकडे बसून जा, आपण तिच्याशी नीटपणे बोलूयात. आता गौतम पटकन उठतो आणि तिकडे रावीला बसण्यासाठी सांगतो. सगळा प्रकार आता रावीला समजवला जातो आणि जयची गर्लफ्रेंड व्हायचं आहे हे सुद्धा रावीला समजवलं जातं. या सगळ्यावरती आता रावीने होकार दिलेला आहे आणि त्यानंतर आता शर्वरी तिला बोललेली आहे की तुला सगळं समजतंय ना, आधी सोशल मीडियावरती तुमचे फोटो जाणार, सगळीकडे तुमची चर्चा होणार, सगळ्यांच्या घरामध्ये समजणार म्हटल्यावरती तुला पुढे जाऊन काही अडथळा तर येणार नाही ना, कारण तुम्हाला पुन्हा एकमेकांपासून लांबच व्हायचं आहे. हे काहीच दिवसांसाठीचं नाटक असणार आहे आणि यासाठी तू तयार आहेस का, मनापासून तुझी तयारी आहे का. आता इकडे रावी बोलत आहे की हो, सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मी हा निर्णय घेतलेला आहे आणि मला काहीच फरक पडत नाही की कोण माझ्याबद्दल काय विचार करते आणि त्यानंतर कोण मला काय बोलेल. मी फक्त माझ्या मम्मी पप्पांच्या विचारावर चालणारी मुलगी आहे आणि त्यांना मी मॅनेज करून टाकेल. मला बाकी कोणाचंच काही घेणं देणं नाही आहे आणि सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मी होकार दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही अजिबातच काळजी करू नका. व रावी आता सर्व गोष्टी करण्यासाठी तयार झालेली आहे आणि हे सर्व पाहून इकडे शर्वरी खूप उदास झालेली आहे. शर्वरीला खूप अपसेट वाटत आहे. अर्थातच शर्वरी आता जयची खूप चांगली मैत्रीण बनली होती आणि तिला हे सगळं फेस करणं खूपच अवघड जाणार आहे. तर येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण असे पाहतोय की आता नाटक ठरल्याप्रमाणे यांनी सोशल मीडियावरती आपले फोटो अपलोड करायचे आणि सगळ्यांना सांगून टाकायचं की आम्ही दोघे प्रेमात आहोत. रावी ही माझी गर्लफ्रेंड आहे आणि जय हा रावीचा बॉयफ्रेंड आहे, हे सगळ्यांसमोर आता ओपन करायचं आहे. आणि यासाठी आता मॅक आणि शर्वरीने ठरवलेलं आहे की ऑफिसमध्ये आता रावी आणि जयचं फोटोशूट होणार आहे आणि त्यामध्ये रावीला कल्पना दिल्याप्रमाणे रावी आता सर्वांसमोर इवन जयच्या ऑफिसमध्ये सुद्धा जयची गर्लफ्रेंड असल्याचं फिरवणार आहे. आणि त्यानंतर आता इकडे जय, शर्वरी, मॅक आणि रावी हे तिघेजण केबिनमध्ये असतात. त्यावेळी जयला आता आणि त्यानंतर आता शर्वरी जय आणि रावीला समजवते की आपल्याला कसा फोटो काढायचा आहे आणि त्यासाठी तुम्हा दोघांना कोणती पोझिशन करायची आहे. जयला आता ती बोलते की रावीचा असा हात तू हातामध्ये पकड आणि त्यानंतर तुम्ही दोघेही एकमेकांच्या क्लोज उभे राहा, म्हणजे कसं पटकन मॅक तुमचा फोटो क्लिक करेल आणि तो आपण फॅमिली ग्रुपवरती टाकू आणि सर्वांना सांगून टाकू की ही तुझी गर्लफ्रेंड आहे. जय तुला समजतंय ना, रावी तुझ्या स्टेटसची आहे, तुला शोभेल अशी आहे, आमच्यासारखी तर नाही चाळीमध्ये राहणारी आहेस. आता शर्वरीने त्याला बोललेलं आहे आणि त्यानंतर शर्वरी पटकन रावीचा हात त्याच्या हातामध्ये देते. जयने पहिल्यांदाच कोणत्या तरी मुलगीचा हात हातामध्ये घेतलेला असतो, त्यामुळे जय हा घाबरतो आणि पटकन आता शर्वरीचा हात पकडतो आणि त्यानंतर आता ते दोघेजणही एकमेकांकडे पाहत राहतात आणि मॅक हा मुद्दामच जय आणि शर्वरीचे फोटो क्लिक करतो आणि त्यानंतर आता फायनली रावी आणि जयचे फोटो क्लिक केले जातात व ग्रुपवरती टाकलं जातं की खरंच या दोघांचं प्रेम आहे असं सर्वांना वाटू देत. असं काही आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहायला भेटतंय. मात्र जय आणि रावीची वाढती ओळख शर्वरीसाठी घातक ठरणार का, शर्वरी या सर्वांमुळे स्वतःला खूप जलस फील करून घेईल काय, हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा